नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. कर्जमाफीची पहिली यादी जाहीर. पहिल्या यादीमध्ये तब्बल 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी आज जाहीर केली असून या तारखेपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला सुरुवात होणार असून त्यांनी आज तारीख देखील सांगितलेली आहे. ती तारीख काय आहे ते व्हिडिओच्या शेवटी पाहूया, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी बांधवांनो, आज खरीप हंगामाच्या नियोजनासाठी आज पुण्यात संपूर्ण राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची कार्यशाळा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आयोजित केली होती. याच कार्यशाळेतून त्यांनी कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आज दिली आहे. ते काय म्हणाले ते सविस्तर पाहूया. नैसर्गिक आपत्तीमुळे फेब्रुवारी 2025 पासून राज्यातील 136 लाख शेतकऱ्यांचं 105 लाख हेक्टरवरील क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं होतं. अशा शेतकऱ्यांना शासनाने 20,196 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसंच मार्च 2026 ते एप्रिल 2026 या महिन्यात अवकाळी पावसामुळं 2,15,000 हेक्टरचं नुकसान झालं असून त्यातील बाधित शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणे ही केवळ आमची घोषणा नसून ती आमची बांधिलकी आहे. जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करतात त्यांच्यावर अन्याय होऊ नये याचीही आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत. पुढील 4 महिन्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा वीज आणि मोफत वीज देण्याचा शासनाचा मानस असल्याचं प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की या कर्जमाफी योजनेतून कोणत्याही पात्र शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. शेतकरी कर्जमाफीसाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर झाला असून हा अहवाल पुढील 1 ते 2 दिवसात शासनाकडे पाठवला जाणार आहे. मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी या योजनेतून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जाची माफी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तसंच त्यांनी त्यासंबंधीचे परिपत्रक जाहीर केले आहे. ते परिपत्रक आता आपण पाहूया आणि त्यानंतर पहिल्या यादीमध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते पाहूया. मित्रांनो, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान मिळणार असून थकीत शेतकऱ्यांना तब्बल 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कर्जमाफीसाठी काही नियम आणि काही निकष देखील लावण्यात आलेले आहेत. ते देखील आपण या ठिकाणी पाहूया. जसं की शेतकऱ्यांनी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेतले आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. तसेच जे शेतकरी सरकारी नोकरी किंवा आमदार किंवा खासदार किंवा माजी असतील तर अशा शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. तसंच तुमचं वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. जर तुम्ही टॅक्स भरत असाल तर अशा शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर हे कागदपत्र तुमच्याजवळ असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यामध्ये तुमच्याकडे फार्मर आय डी असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या बँकेतून तुम्ही पीक कर्ज घेतले त्या बँकेचे पासबुक, ओरिजिनल पासबुक तुमच्याजवळ असणं फार महत्त्वाचं आहे. तसंच तुमच्याकडे आधार कार्ड देखील असणं आवश्यक आहे. आधार कार्डवरती तुमचं नाव असेल, गाव असेल आणि जन्मतारीख एकदम खरी असणं या ठिकाणी आवश्यक आहे. जो मोबाईल नंबर तुम्ही बँक खात्याला लिंक केलेला आहे तो मोबाईल नंबर तुमच्या नावावरती असणं आवश्यक आहे. जर तुमच्या नावावरती नसेल तर आत्ताच बँकेत जाऊन तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्या. यापैकी एकही कागद तुमच्याकडे नसेल तर तुमचं नाव या यादीतून हटवलं जाणार आहे, म्हणजेच वगळण्यात येणार आहे. आता कोणत्या बँका या कर्जमाफीसाठी निवडण्यात आलेल्या आहेत ते पाहूया. जर तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेतून जसं की महाराष्ट्र बँक असेल, SBI बँक असेल यातून पीक कर्ज घेतले असेल तर अशा सर्व सरकारी बँकेचं कर्ज माफ होणार आहे. यानंतर जर तुम्ही कोणत्याही खाजगी बँकेतून जसं की HDFC बँक असेल किंवा येस बँक असेल यातून पीक कर्ज घेतले असेल अशा सर्व खाजगी बँकेचे कर्ज माफ होणार आहे. त्यानंतर जर तुम्ही एखाद्या पतसंस्थेकडून पीक कर्ज घेतले असेल तर त्या पतसंस्थेचे देखील कर्ज माफ होणार आहे. मात्र यासाठी काही अटी लागू करण्यात आलेल्या आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीची पहिली यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. या
पहिल्या यादीत कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते जिल्हे आता या ठिकाणी आपण पाहूया। यामध्ये जालना, बीड, पुणे, धाराशिव, नंदुरबार, नाशिक, धुळे, गडचिरोली, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, सोलापूर, ठाणे, नागपूर, चंद्रपूर आणि बुलढाणा या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या यादीत कर्जमाफी दिली जाणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीचा लाभ कोणत्या तारखेपासून मिळणार आहे ते तारीख पाहूया। तर बघा मित्रांनो, 18 मे 2026 पासून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।